नमस्कार भावा बहिणीनो, जेवताना तोंडी लावायला हिरवी मिरची तळणार आहे एकदम नवीन पद्धतीनं. बघा इथं छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा, पाव चमचा ओवा घ्यायचा, अर्धा चमचा जिरं घेतलंय, 4 हिरव्या मिरच्या आहेत. बघा इथं छोट्या छोट्या आहेत हिरव्या मिरच्या 4 घेतल्यात. इथं बघा लसणाच्या पाकळ्या 15 असतील, छोटा आपला गावरान लसूण आहे. 15 लसणाच्या पाकळ्या घ्या, थोडीशी ह्याच्यात कोथिंबीर घाला. ही बघा मिरच्या घेतल्यात, हे कमी तिखटवाल्या, ह्याच्यातल्या आतल्या बिया काढून सगळं मी वाटणामध्ये वाटून घेणार आहे. फेकून जरी दिलं तरी चालते, पण हे वाटणामध्ये वाटलेलं चांगलंच लागतंय, खराब नाही लागत. बघा मस्त असं ही बघा मिरच्यातल्या आतल्या बिया काढून आपण ह्या वाटणामध्ये घालून घेतल्यात. आता चांगलं वाटून घेऊ. इथं 1 वाटी बेसन पीठ घेतलंय, छोटा मसाल्याच्या डब्यात चमचा असतं ना त्या चमच्यानं मीठ घातलंय, अर्धा चमचा. इथं बघा पाव चमचा साईडला ठेवते, हिरव्या मिरच्यामध्ये लावायचं आपल्याला. इथं बघा पाव चमचा घातलाय लाल तिखट, पाव चमचाहून बी कमी हळद पावडर, पाव चमचाहून थोडंसं जास्त हिंग घेतलंय, हिरवं वाटण आपण जे वाटलेलं आहे ना ती सगळं घालून घेऊ चांगलं. ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर बी घालून घेऊ. थोडंसं ह्याच्यात तेल घालते बघा, पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा तेल घातलं. ह्याच्यात तुम्ही अर्धा लिंबू बी पिळू शकता. माझ्यापाशी लिंबू नव्हता तर मी लिंबू नाही घातला, नाही घातलं तरी चालतंय, मस्तच लागते. आता बघा इथं थोडं थोडं करून पाणी घालणार आहे आणि ह्याचा घट्ट असा गोळा करणार आहे. पातळ ठेवायचं नाही बरं का पीठ, नाहीतर आपण ह्याच्या मिरच्यात भरलं की वाफेवर ठेवलं की सगळं ते चाळणीतून खाली पडतंय. त्यासाठी काय करायचं, थोडा घट्टच असं आपल्याला हे पिठाचा गोळा करून घ्यायचा. आता बघा हे बोटाला मी थोडंसं मीठ लावते आणि अशा पद्धतीनं आपण ह्या मिरच्यामध्ये लावलं की सपक लागत नाहीत, मिरच्या चांगली चव येते. सगळ्या मिरच्यामध्ये अशा पद्धतीनं आपण आधी मीठ लावून घेऊ, थोडं थोडं लावायचं, जास्त नाही. आणि आता बघा असं एक मुटका करून घेते ह्या पिठाचा. घट्ट असं आपण पीठ मळलं का नाही, मग हे असं मिरचीमध्ये व्यवस्थित बसतं आणि पडत नाही खाली वाफेवर ठेवल्यावर. तर बघा अशा पद्धतीनं आपण सगळ्या मिरच्या भरून घेणार आहोत. मस्त असं बसले बघा पीठ ह्याच्यामध्ये. तर सगळ्या मिरच्या आपण अशाच पद्धतीनं भरून घेतल्यात. चाळणीला इथं थोडंसं तेल लावते. तेल लावलं की लगेच बघा या हातानं असं थोडं थोडं दाबून घ्यायचं पिठाला एकदा मिरचीमध्ये, आणि अशा पद्धतीनं सगळ्या मिरच्या चाळणीमध्ये ठेवून घ्या. आता अशा पद्धतीने आपण मिरच्या ठेवल्या का नाही, इथं बघा तुम्हाला दाखवते अशा झाल्यात मिरच्या. आता इथं एका पातेल्यामध्ये आपण पाणी ठेवलं गरम व्हायला, 1 गिलास पाणी चांगलं गरम झालं. ह्याच्यावर आपण ही मिरच्या ठेवल्यात, चाळणी ठेवली, चाळणीवर आपण एक झाकण झाकून घेऊ आणि वाफ काढून घेऊ. चांगलं हे शिजल्यात बघा. आता मिरच्या मी पिठाला थोडंसं दाबून बी बघितलं, मस्त आपलं पीठ बी एकदम घट्ट झालंय, मिरचीमध्ये एकदम फिट्ट बसले. थंड झाली मिरची. पॅनमध्ये मी तेल टाकलंय, 2 चमचा असेल तेल. पोळ्या खायच्या चमच्यानं 2-3 चमचे तेल टाका, जास्त तेल टाकायची बी गरज नाही, असंही खाऊ शकता तुम्ही, पण थोडंसं तेलाचा चरका मारला की मस्तच लागतात. बघा अशा पद्धतीनं सगळ्या मिरच्या ह्याच्याला आपण ह्याच्यामध्ये ठेवून देऊ. उलतं पालतं करून गॅस फास्ट जरी केला तरी चालतंय, बारीक जरी केला तरी चालतंय, जसं तुम्हाला करायचं तसं. फक्त ह्याला आपल्याला थोडंसं तळून काढायच्यात मिरच्या. मस्त लागतात बघा, एकदा करून बघा. आवडत असल्या रेसिपी तर तुमच्या मित्रमंडळीत पाठवत जावा. गावठी रेशमाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा पद्धतीनं बघा झाल्यात हे मिरच्या. दुपारच्या जेवणामध्ये करून खा, मस्त लागतील. एकदा नक्की करून बघा. गावठी रेशमाला लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.